स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बाबा नमस्ते। नमस्ते। नाव काय तुमचं? तांबा शेठ भाऊसाहेब गावडे। अच्छा, गाव कोणतं तुमचं? ठाकरे आजी। अच्छा, पोपटरावजी गावडे साहेब यांनी जो निर्णय घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा, हा निर्णयाला तुमचे ज्येष्ठ मंडळी असतील किंवा तुमच्या गावातले ज्येष्ठ मंडळी असतील किंवा इतर जिल्हा परिषद गटातले ज्येष्ठ मंडळी असेल, यांचा रिस्पॉन्स कसा असेल? त्यांचा रिस्पॉन्स अगदी 84 मध्ये पक्षाने आमचे जो अन्याय केला त्याला आमचे सगळे ज्येष्ठ मंडळीचं भाजपमध्ये जायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलाय। पहिलीला शाळेपासून, पहिलीमध्ये असल्यापासून तर आमदार होईपर्यंत आतापर्यंत आम्ही बरोबर जीवाभावानी एकत्र राहिलेलो। मग तुमच्या जीवाभावाच्या मित्राने जो निर्णय घेतलाय, या निर्णयाला तुमच्या गावचा असेल, तुमच्या ज्येष्ठ मंडळीचा एकमताने पाठिंबा आहे का? आमचं गाव तर आहेच, पण जिल्हा परिषद गटाचा सुद्धा निर्णय आमच्या बरोबर आहे। अच्छा, मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की गावडे साहेब ज्याप्रमाणे 63 वर्ष एका पक्षाशी, एका माणसाशी किंवा एका विचाराशी एकनिष्ठ थांबले आणि एकनिष्ठ थांबल्याच्या नंतर त्यांच्यावरती जे पक्षाने जे काही त्यांचं तिकीट नाकारण्याचं काम केलं, याला तुम्ही कोणत्या पद्धतीने पाहता? आता आम्ही खरं म्हणजे पक्ष वाढवला, पक्षाबरोबर राहिलो, निष्ठेने राहिलो, पण पक्षाने ऐन वेळेला आमचं तिकीट कट केल्यामुळं आम्ही सगळ्यांनी निर्णय भाजपमध्ये जायचा सगळ्या मिळून निर्णय घेतलेला आहे। अच्छा, त्या ठिकाणी भाजपमध्ये गेल्याच्या नंतर भाजप हा या भारतातला सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे। आत्ताच्या या घडीला सगळ्यात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे। जे विकास कामांचा जो दरारा आहे किंवा पोपटराव गावडे साहेबांनी जो विकास कामं केल्यात या बेड भागात, याचा दरारा यापुढेही असाच चालू राहील का? याच्यावरती काही परिणाम होईल? याच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही, कारण देशात हाच पक्ष आहे आणि राज्यातही हाच पक्ष आहे। हा मोठा पक्ष असल्यामुळं कामाला काय कुठली अडचण येणार नाही असं माझं मत आहे। अच्छा, त्याचप्रमाणे सन्मान, आता तुमच्या मित्राचे चिरंजीव या जिल्हा परिषद गटामध्ये उभे आहेत कमळ या चिन्हावरती, तर काय वातावरण वाटतंय ते सध्याच या ठिकाणी मतदारांचा कौल काय वाटतोय तुम्हाला? तर मतदारांचा कौल म्हणजे आम्ही सगळ्या लोकांना नेमकं काय करावं आपण याचा सल्ला घेऊन आम्ही 2-3 हजार लोक सभा घेतली। त्याच्यामध्ये लोकांनीच सांगितलं आता थांबवून उपयोग नाही, आपल्याला पक्षांतर करावं लागेल आणि ते आम्ही केलेले। अच्छा, म्हणजे तुमची टाकळी याची गाव झाला असेल त्याचप्रमाणे हा पूर्ण पंचायत समिती गण किंवा जिल्हा परिषद गट जे गावडे साहेबांनी जो निर्णय घेतला ह्या निर्णयाशी सहमत आहे म्हणायचं? हा आहे, नक्कीच नक्कीच। ज्येष्ठ मंडळी बरोबर आहे, बरोबर आहेत ना सगळे? धन्यवाद बाबा तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल।